उद्या पार पडणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात. परिसर शिवमय वातावरणात न्हाऊन निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभापासूनच शिवभक्त, युवक, महिला व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून संपूर्ण रायगड किल्ला शिवमय वातावरणाने भारावून गेलाय. कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच शिवगर्जनेने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक तसेच शिवकालीन इतिहासाची माहिती देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आयोजकांच्या वतीने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा जागर करत हा सोहळा उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा उद्या अधिक जल्लोषात पार पडणार असून शिवभक्तांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गरा वाजवण्याचं काम हे आदरणीय आमचे प्रशांत दादा दरेकर करतात आणि लिखाणाचं काम आदरणीय दरेकर ताई करतात. याचा आम्हाला अभिमान आहे, आपल्या दोघांचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. गोष्ट एका गिर्यारोहकाची, गोष्ट एका गिर्यामध्ये फक्त एकच राजा असा आहे की 400 वर्षानंतर सुद्धा लाखोच्या संख्येनं रयत त्या राजाच्या राज्याभिषेकाला रायगडावर येते आणि असा जगातला एकच राजा आहे आणि तो राजा आमचा आहे आणि तो राजा आमचा आहे. वंदना वंदना झालेली आहे. आता त्रिवार जय जयकार. जय जय. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, स्वराजाचे तोरण, हिंदवी स्वराजाचे तोरण, हिंदवी स्वराजाचे तोरण, हिंदवी स्वराजाचे तोरण. बांधुनी गाजवी रणसमराज, बांधुनी बांधुनी गाजवी रणसमराज, बांधुनी गाजवी रणसमराज. आई भवानी भारत देशात नव्हे तर या जगामध्ये
जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्यात त्या तरुणांनी घडवलेल्या आहेत. आणि त्या तरुणांचं एक ते आदर्श होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजीराव. भगतसिंग असेल, ज्यावेळी भगतसिंग या महाराष्ट्रामध्ये आला तो काय घडलं महाराष्ट्रात वीरपथाला महाराष्ट्रात वीरपथाला महाराष्ट्रात वीरपथाला शिवदर्शनाला रायगडी गेला भगतसिंग रायगड किल्ला रायगड किल्ला रायगड किल्ला रायगड किल्ला महाराजांच्या समाधीपाशी गेला महाराजांच्या समाधीपाशी गेला महाराजांच्या समाधीपाशी गेला महाराजांच्या समाधीपाशी गेला हे दर्शन धन्य झाला आणि भगतसिंगांनी काय केलं काय केलं शिवप्रभूचं लाविलं ध्यान जाणता